नमस्कार मैत्रिणींनो. आजचा विषय हा प्रत्येक गृहिणीसाठी खूप महत्त्वाचा आहे. मला सांगा, तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किती काम करता? सकाळचा चहा, नाश्ता, मुलांची तयारी, घराची साफसफाई, स्वयंपाक, बाजार, बिल, पाहुणचार, कितीही कामं सांगितली तरी यादी संपणार नाही. पण या सगळ्या कामांच्या बदल्यात तुम्हाला पगार मिळतो का? नाही. आणि म्हणूनच अनेकदा गृहिणींना असे वाटते, की त्यांचे योगदान हे फारसे महत्त्वाचे नाही. पण आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. गृहिणीचे काम अमूल्य आहे, पण त्याचबरोबर स्वतःचे पैसे कमवणे ही सुद्धा प्रत्येक स्त्रीसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आज आपण जाणून घेणार आहोत, की गृहिणीने स्वतःचे पैसे का कमवावेत? त्याचे फायदे काय आहेत आणि सुरुवात कशी करावी? पहिला पॉइंट म्हणजे पैसा फक्त खर्चासाठी नसतो, तर तो आत्मविश्वास देतो. अनेक लोकांना वाटतं, की पैसा म्हणजे फक्त खर्च करण्याचं साधन. पण प्रत्यक्षात पैसा आपल्याला आत्मविश्वास देतो. कल्पना करा, तुम्हाला तुमच्यासाठी एखादी नवीन साडी घ्यायची आहे, एखादं पुस्तक घ्यायचं आहे किंवा मैत्रिणीबरोबर बाहेर जाऊन कॉफी प्यायची आहे किंवा मैत्रिणीबरोबर बाहेर जाऊन काही खरेदी करायचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला कोणाकडेही हात पसरावा लागत नाही. किती छान वाटेल ना? जेव्हा पैसे तुमच्या स्वतःच्या मेहनतीने कमावलेले असतात, तेव्हा त्यातून मिळणारा आत्मविश्वास हा वेगळाच असतो. कारण त्या क्षणी तुम्हाला जाणवते, की मी सक्षम आहे. दुसरा पॉइंट म्हणजे स्वतःची ओळख निर्माण होते. अनेक महिलांची ओळख काय असते? ही अमुक व्यक्तीची पत्नी आहे, ही अमुक व्यक्तीची आई आहे. पण तुमची स्वतःची ओळख काय आहे? लग्नानंतर अनेक महिला स्वतःची स्वप्न, स्वतःच्या आवडी आणि क्षमता विसरूनच जातात. त्यांचं संपूर्ण आयुष्य हे इतरांसाठी जगण्यातच जातं. पण जेव्हा तुम्ही काहीतरी स्वतःच्या बळावर करता, तेव्हा तुमची स्वतंत्र अशी ओळख निर्माण होते. आणि त्यावेळी लोक तुम्हाला फक्त कोणाची पत्नी किंवा कोणाची आई म्हणून नाही, तर तुमच्या कामामुळे ओळखू लागतात. आणि ही भावना खूप सुंदर असते. तिसरा पॉइंट म्हणजे आर्थिक सुरक्षितता ही महत्वाची का आहे? आपण सर्वजण चांगल्या दिवसांचीच आशा करतो. आपल्याला असं वाटतं की सर्व काही चांगलंच व्हावं. पण आयुष्यात काही गोष्टी ह्या आपल्या नियंत्रणात नसतात. कधीही काही होऊ शकते. नोकरी जाऊ शकते, व्यवसायात नुकसान होऊ शकतं, अचानक मोठा खर्च होऊ शकतो. आणि अशा वेळी जर स्त्रीकडे स्वतःचे उत्पन्न असेल, तर ती कुटुंबासाठी एक मजबूत आधार ठरते. म्हणून कमाई म्हणजे फक्त पैसा नाही, तर ती एक सुरक्षा देखील असते. चौथा पॉइंट म्हणजे माझा नवरा कमावतो, मग मी का कमवायचे? हा प्रश्न अनेक महिलांच्या मनात येत असेल. आणि हा प्रश्न चुकीचा नाही. पण याचे उत्तर समजून घेणे महत्वाचे आहे. मैत्रिणींनो, स्वतःचे पैसे कमावणे म्हणजे नवऱ्याशी स्पर्धा करणे असं नाही. त्याचा अपमान करणे असा नाही. उलट तो आधीच कुटुंबासाठी मेहनत घेत असतो. त्याला तुम्ही साथ देत आहात. आजच्या काळात दोघांनी मिळून आर्थिकदृष्ट्या मजबूत असणं हे फार गरजेचं आहे. पाचवा पॉइंट म्हणजे सर्वात मोठा फायदा म्हणजे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आपल्याला मिळतं. जेव्हा तुमच्याकडे स्वतःचे पैसे असतात, तेव्हा तुम्ही काही निर्णय हे स्वतः घेऊ शकता. एखादा कोर्स करायचा असेल तुम्हाला, एखादं नवीन कौशल्य शिकायचं असेल, एखाद्या छोट्या व्यवसायात गुंतवणूक करायची असेल, अशा काही गोष्टींसाठी तुम्हाला सतत दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागत नाही. आणि हे स्वातंत्र्य खूप महत्वाचं असतं. सहावा पॉइंट म्हणजे तुम्ही मुलांसाठी देखील प्रेरणा बनू शकता. आपली मुलं ही आपण काय बोलतो त्यापेक्षा आपण काय करतो हे जास्त पाहत असतात. जर मुलांनी आईला देखील आत्मविश्वासाने काम करताना पाहिले, तर त्यांच्यावर खूप चांगला परिणाम होतो. मुलांना शिकायला मिळतं की स्त्री ही देखील सक्षम असते. मुलांना शिकायला मिळतं की महिलांचा आदर करायला हवा. आईचे उदाहरण मुलांच्या आयुष्यावर चांगला प्रभाव टाकते. सातवा पॉइंट म्हणजे आता प्रश्न असा येतो की पैसे कमवायचे आहेत, मग ते कसे? आजच्या काळामध्ये संधींची कमतरता नाही. मग तुम्ही काय काय करू शकता? तर त्यातले काही ऑप्शन्स आपण पाहू. काही पर्याय आपण पाहू. पहिलं म्हणजे YouTube चॅनल. तुम्हाला स्वयंपाक, घरातील व्यवस्थापन किंवा ब्युटी टिप्स किंवा मोटिवेशन किंवा कोणताही विषय आवडत असेल, तर तुम्ही YouTube सुरू करू शकता. ज्या विषयामध्ये तुम्हाला आवड आहे, त्या विषयाबद्दल तुम्ही YouTubeवर चॅनल खोलू शकता. दुसरा पॉइंट आहे ऑनलाईन क्लासेस. जर तुम्हाला शिवणकाम, मेहंदी, पाककला, हस्तकला यासारख्या कामांमध्ये आवड असेल, तुम्हाला येत असेल, तर या गोष्टींचे तुम्ही ऑनलाईन क्लासेस देखील घेऊ शकता. योगा क्लास देखील घेऊ शकता किंवा मुलांची ट्युशन देखील घेऊ शकता. घरगुती किंवा ऑनलाईन. तिसरा पॉइंट म्हणजे घरगुती पदार्थ विक्री करू शकता. लोणची, पापड, मसाले, फराळ किंवा मिठाई यांना नेहमीच मागणी असते. तुम्ही यातला एखादा व्यवसाय करू शकता.
चौथा पॉइंट म्हणजे शिवणकाम. आजही शिवणकामामधून टेलर व्यवसायातून भरपूर चांगले उत्पन्न मिळू शकते. पाचवा पॉइंट म्हणजे ॲफिलिएट मार्केटिंग. तुम्ही वापरत असलेल्या वस्तूंची माहिती देऊन तुम्ही कमिशन मिळवू शकता. सहावा पॉइंट म्हणजे सोशल मीडिया. अनेक लहान व्यवसायांना सोशल मीडिया हाताळण्यासाठी लोकांची गरज असते. त्यात तुम्ही मदत करू शकता. आठवा पॉइंट म्हणजे कमाईची सुरुवात करताना होणाऱ्या चुका. अनेक महिला सुरुवातीलाच मोठे परिणाम अपेक्षित ठेवतात. ही चूक आहे. पहिल्या महिन्यामध्ये मोठी कमाई नाही झाली तर निराश होऊ नका. प्रत्येक यशस्वी व्यक्तीने छोट्यापासूनच सुरुवात केलेली असते आणि सातत्य हेच यशाचं गुपित असतं. नववा पॉइंट म्हणजे 40 किंवा 50 नंतर देखील सुरुवात करणं शक्य आहे. अनेक महिलांना असं वाटतं की आता खूप उशीर झालेला आहे. पण खरं सांगायचं तर उशीर तेव्हाच होतो जेव्हा आपण सुरुवातच करत नाही. आज अनेक महिला 40शीत, 50शीत किंवा 60 नंतर देखील व्यवसाय सुरू करत आहेत आणि त्यात यशस्वी होत आहेत. नवीन नवीन कौशल्य शिकत आहेत आणि स्वतःची ओळख निर्माण करत आहेत. 10वा पॉइंट म्हणजे स्वतःला कमी समजणं थांबवा. हा भाग खूप महत्वाचा आहे. कृपया लक्षपूर्वक ऐका. तुम्ही गृहिणी आहात म्हणजे तुम्ही कमी नाही. तुम्ही दररोज जे काही काम करता ते कोणत्याही कंपनीच्या मॅनेजरपेक्षा कमी नाही. फक्त त्याला पगार मिळतो आणि तुम्ही हे प्रेमाने करता. म्हणून स्वतःची किंमत कमी समजू नका. आणि मला सांगा, कोणत्याही मिडल क्लास फॅमिलीमध्ये जर आपण पाहिलं, मग कितीही पगार असेल, अगदी लाखात जरी पगार असेल त्या व्यक्तीला, पण मिडल क्लास फॅमिलीत जर आपण पाहिलं, तर वयाच्या 60 पर्यंत आपण काय कमवलेलं असतं? एक घर, एक गाडी, तीही बँकेच्या कर्जावर, मुलांचं शिक्षण, नंतर मुलांचं लग्न. आणि जेव्हा ती व्यक्ती 60त येते, 65त येते, त्यावेळी फक्त त्या व्यक्तीवर कर्ज असतं, बॅलन्स हा 0 असतो आणि उतार वयामध्ये स्वतःसाठी अशी काहीही बचत राहिलेली नसते. हा आहे मिडल क्लासचा ट्रॅप. आणि यातून बाहेर पडण्यासाठी एकाच व्यक्तीच्या इन्कमवर आपण डिपेंड नाही राहू शकत. म्हणून महिलांनीही पैसे कमवायला हवेत. प्रत्येक वेळी घराच्या बाहेर पडूनच पैसे कमवायला हवेत असं नाही. जर तुम्हाला शक्य असेल तर मुलांना सांभाळून, घर सांभाळून मिळालेल्या मोकळ्या वेळेमध्ये 2 ते 4 तासांमध्ये तुम्ही यापैकी वरती जे काही सांगितले आहेत ऑप्शन्स त्याच्यापैकी काही गोष्टी करू शकता आणि कुटुंबाला हातभार लावू शकता. मैत्रिणींनो, आजचा संदेश हा फक्त पैशांबद्दल नाही, तो स्वाभिमानाबद्दल आहे, आत्मविश्वासाबद्दल आहे, स्वतःची ओळख निर्माण करण्याबद्दल आहे. तुम्ही गृहिणी आहात ही तुमची ताकद आहे, पण त्याचबरोबर तुम्ही आर्थिकदृष्ट्याही सक्षम होऊ शकता. आज एक छोटा निर्णय घ्या. पुढील 30 दिवसांमध्ये एक नवीन कौशल्य शिकण्याची किंवा कमाईची सुरुवात मी करेल. लहान सुरुवात करा, पण सुरुवात नक्की करा. कारण उद्या तुम्ही स्वतःकडे पाहून अभिमानाने म्हणू शकाल, हो, मी गृहिणी आहे, पण मी सक्षमही आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.